तर महाराष्ट्रासाठी जे जे एकत्र त्यांच्यासोबत युती करणार असल्याची टू द पॉइंट भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडलेली आहे. राष्ट्रवादीला सोबत घेऊन लढणार असल्याचं ही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलंय. भाजपा विरोधकांची एकजूट करणार असल्याचं सुद्धा या खास मुलाखतीमध्ये आदित्य ठाकरे यांनी मत मांडलेलं आहे. तुम्ही म्हटलात की अजून काही पक्ष सोबत येणार, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस आहे शरद पवारांची. आता जसं पुढे पुढे तुम्ही बघाल कोण कोण येतं सोबत. पण तसा विचार आहे काही? बघा, काही त्यांच्याबरोबर काही बिनसलं तर नाहीच आहे. पवार साहेब हे नेहमीच आत्तापर्यंत आमच्या परिवारशी जोडलेले आहेतच. तर बघू. नाही, कारण कसं आहे, राष्ट्रवादी इथे तुमच्यासोबत असणार, पुण्यात अजित पवारांसोबत असणार, अजित पवार सरकारमध्ये भाजपसोबत असणार. तर हे जे एकात एक आहे ना, मग ह्याच्यातनं कुठेतरी लोकांनाही वाटतं की अरे मग सगळे एकात एक आहेत. आम्ही जनतेसोबत असू आणि मुळात एकच आहे की एकच महत्त्वाचं आहे की जे जे महाराष्ट्रासाठी एकत्र येतील ते सोबत येतील आमच्या. पण शरद पवारांच्या पक्षासोबत काही चर्चा सुरू आहे, बोलणी सुरू आहे. आता काही काही गोष्टी आपल्याला कळत राहतील पुढे. ते तुम्ही दुसऱ्यांच्या पक्षाबद्दल मी सांगू नाही शकत. नाही, पण ते तुमची युती त्याच्यासोबत असणार आहे का? कारण असं म्हटलं जातं की कुठेही ठाकरेंच्या युतीसोबत पवारही असणार. तुटलं नाही, ते पण महाराष्ट्रासाठी लढतच आहेत. पवार साहेब देखील लढतच आहेत महाराष्ट्रासाठी. तुमची इच्छा आहे त्यांनी सोबत असावं. बघा, मी हेच पुन्हा एकदा सांगेन की महाराष्ट्र हितासाठी जे कोणी एकत्र येतील, महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या विरुद्ध जे कोणी एकत्र येतील त्यांनी मला वाटतं सोबत लढलं पाहिजे. कारण एकामेकांसोबत नाही, म्हणजे सोबत येऊन लढलं.